घरामध्ये हळकुंडही तेवढ्याच प्रमाणात असावं. मग मिनिमम 200 ग्रॅम ते 400 ग्रॅमपर्यंत हळकुंड तुमच्या घरात असावं. जर एवढं आणणं शक्य नसेल तर विषम संख्येमध्ये का होईना पण तुम्ही हळकुंड तुमच्या घरामध्ये ठेवायचा आहे. आता बरकत येण्यासाठी मी तुम्हाला हा जो उपाय देत आहे यामध्ये कशा प्रकारे तुम्ही हळकुंड आणि तांदळाचा वापर करणार आहे तुमची बरकत वाढवण्यासाठी ते मी तुम्हाला आधी सांगते. किचनमध्ये शक्यतो किचन तुमचं आग्नेय कोपऱ्यात असते. शक्यतो असते असं नाही, तर वास्तुशास्त्राप्रमाणे किचन हे आग्नेय कोपऱ्यातच असावं. तिथे जी गोष्ट तुम्ही ठेवता त्या गोष्टीमध्ये बरकत यायला चालू होते. त्यामुळे आग्नेय कोपऱ्यात किचन आणि किचनमध्ये तांदूळ आणि हळकुंड हे गणित लक्षातच ठेवायचे. त्याचप्रमाणे आता एक तांदळाचा डबा तुम्ही केलेला असेल, 5 किलोचा असेल किंवा 10 किलोचा असेल, त्या तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला तांदूळ आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला 5, 7, 11, 21 अशा प्रमाणात तुम्हाला हळकुंड ठेवायचे आहेत. याने काय होईल, तुमच्या घरामध्ये बरकत यायला चालू होईल. का तर तांदूळ हा चंद्राला रिप्रेझेंट करतो आणि चंद्र हा ग्रह फ्लो करतो. जी काही एनर्जी असेल त्या गोष्टीला फ्लो करायचं काम करतो. म्हणजे जर तुम्ही हळकुंड त्यात टाकलं तर गुरुबळ तुमच्या घरातलं वाढेल आणि चंद्र हा गुरुला फ्लो करायचं काम करेल आणि घरामध्ये तुमच्या सोनं नाणं आणि बरकत यायला चालू होईल. मग ती धनधान्यामधली सुद्धा, पैशामधली सुद्धा, का तर चंद्र म्हणजे कॅश फ्लो, लिक्विड कॅशसुद्धा असते आणि सोन्या नाण्यामध्ये सुद्धा. ही एक गोष्ट जरी तुम्ही तुमच्या किचनमध्ये केली तर तुम्हाला इतका लाभ मिळायला चालू होईल की तुम्ही स्वतःहून मला कमेंटमध्ये सांगाल की ही गोष्ट आम्ही बरेच दिवस झालं करतोय आत्ता आणि असा हा रिझल्ट यायला लागला आहे. का तर 21 दिवसानंतर रिझल्ट यायला चालू होतो, पण तुम्ही करायला पाहिजे. तुमच्या घरामध्ये सदैव बरकत राहील. फक्त थोड्या दिवसांनी ते हळकुंड तुम्ही पाण्यात सोडत जा आणि दुसरे नवीन ठेवत जा. का तर हळकुंडाला कीड लागणं म्हणजे गुरु खराब होणं असं सुद्धा धरलं जातं. त्यामुळे किडके हळकुंड तांदळाच्या डब्यात ठेवायचे नाहीत. त्याचप्रमाणे तुम्ही ही गोष्ट मात्र घरामध्ये आवर्जून सगळ्यांना सांगायची की तांदूळ हे घरामध्ये असलेच पाहिजेत आणि जास्तीत जास्त असले पाहिजेत. तुमच्या घरामध्ये जेवढं तांदळाची क्वांटिटी जास्त असते तेवढं तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी लाभते. ही गोष्ट नक्की करा. तुम्हाला आलेला अनुभव मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.